नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या पॉवर ऑफ एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. वर्ग 12वा विषय इतिहास यामधील आज आपण प्रकरण 10वे शीतयुद्ध यामधील भाग 3 समजून घेणार आहोत. या भाग 3 मध्ये आज आपण 10.5 सार्क व 10.6 राष्ट्रकुल कॉमनवेल्थ याविषयी माहिती समजून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण 10.5 सार्क याविषयी माहिती अभ्यासूया. दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना म्हणजेच सार्क आशिया खंडामध्ये आर्थिक, सामाजिक विकासासाठी एखादी संघटना असली पाहिजे असं त्यावेळेस वाटायला लागलं. म्हणून बांगलादेशचे प्रमुख जिया-उर-रहमान यांच्या संकल्पनेमधून 7 देश एकत्रित आले. या 7 देशांमध्ये एकत्रित येऊन एक संघटन तयार झालं. त्यामध्ये बांगलादेश, भारत, भूटान, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, नेपाळ अशा प्रकारची 7 देश एकत्रित आले आणि त्यांनी हे एक संघटन बनवलं. देशाच्या परराष्ट्र सचिवांची 1981 मध्ये एक बैठक झाली. ही बैठक कोलंबो येथे झाली. या बैठकीत प्रादेशिक सहकार्य एकमेकांना करावे या नियोजनामध्ये कृषी, ग्रामीण विकास, आरोग्य, त्यासोबतच लोकसंख्या आणि व्यापार या विषयावर प्रत्येक देशाने एक दुसऱ्याला सहकार्य करण्याचं ठरलं. यामध्येच 1985 मध्ये ढाका येथे सार्कची स्थापना झाली. आता आपण या 7 देशांनी एकत्रित येऊन काही ध्येय ठरवली. ती ध्येय कोणती होती की नेमकं एकत्रित येऊन काय करायचं, कशी मदत करायची त्याविषयीचं माहिती आपण पाहूया. आता ध्येय 1 नंबर, सदस्य राष्ट्रांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक देशाने एक दुसऱ्याला सहकार्य करणे आणि विकासाचा वेग वाढविणे हे याच्यामधलं पहिलं ध्येय होतं. दुसरं, दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी अशा विघातक गोष्टींना विरोध करणे. 3, परस्पर विश्वास वाढविण्यासाठी सामंजस्याचे वातावरण निर्माण करून समस्या निराकरण करणे. 4, प्रादेशिक, विभागीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर समविचारी संघटनांशी सहकार्य करणे. आणि 5वं ध्येय होतं आंतरराष्ट्रीय पातळीवर सामायिक हितासाठी प्रयत्न करणे. अशा या 5 ध्येयांना घेऊन या संघटनेची निर्मिती झाली. यांची रचना ही पुढील प्रमाणे होती. सार्कचे मुख्यालय हे
नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी होते. यामध्ये त्यांची प्रत्येक सदस्य देशांची वर्षातून एकदा मीटिंग्स म्हणजे बैठक होत होती. त्यानंतर यांच्यामध्ये एकूण एक सरचिटणीस, 7 संचालक आणि बराचसा कर्मचारी वर्ग होता. कर्मचारी वर्गाच्या खर्चासाठी सर्व देशांनी वर्गणी वार्षिक पद्धतीने देण्याचे स्वीकार केले. त्यानंतर सार्कने पहिल्या अधिवेशनात सहभागी राष्ट्रांनी घोषणापत्र तयार केले. घोषणापत्रामध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्र या संघटनेच्या सनदेनुसार आणि अलिप्ततावादाच्या सिद्धांतानुसार विशेषतः राष्ट्रीय स्वातंत्र्य, भौगोलिक एकता, समानता, अंतर्गत वादात बळाचा वापर न करणे, अंतर्गत बाबतीत हस्तक्षेप न करणे व परस्पर संघर्ष शांततामय मार्गाने सोडवणे या तत्वाचे आचरण करण्याची प्रत्येक देशाने हमी दिली. हे घोषणापत्र प्रत्यक्ष आणण्याचे कार्य सार्क राष्ट्रांची मंत्रिपरिषद आणि जी स्थायी समिती होती त्या स्थायी समितीने अंमलात आणले. आपण यामध्येच सार्कची ध्येय बघितली, सार्कची रचना बघितली, सार्कचे घोषणापत्र बघितले. त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की सार्कची जी ध्येय होती ते 1 नंबर सदस्य राष्ट्रांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणे आणि विकासाचा वेग वाढवणे. दुसरं, दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी रोखणे अशा विघातक गोष्टींना विरोध करणे. 3, परस्पर विश्वास वाढवण्यासाठी सामंजस्याचे वातावरण निर्माण करून समस्या निराकरण करणे. 4, प्रादेशिक, विभागीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर समविचारी संघटनांशी सहकार्य करणे. आणि 5, आंतरराष्ट्रीय पातळीवर सामायिक हितासाठी सर्वांनी मिळून एकत्रित येऊन प्रयत्न करणे. असे 5 पॉईंट आपण सार्कची ध्येय म्हणून बघितली. त्यानंतर आपण सार्कची रचना बघितली. पुन्हा आपण पाहूया. 1, सार्कचे मुख्यालय हे नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी आहे. वर्षातून एक बैठक त्यांची घेणे अनिवार्य होती. या सार्कची रचना 1 सरचिटणीस, 7 संचालक आणि कर्मचारी वर्गांच्या वेतनासाठी वार्षिक वर्गणी सभासद राष्ट्राकडून घेतली जात होती. आपण पाहिलं की सार्कच्या मुख्य सचिवाचा कार्यकाल हा 3 वर्षाचा होता. सार्कचे घोषणापत्र अंमलात आणण्याचे कार्य सार्क राष्ट्रांची मंत्रिपरिषद आणि स्थायी समिती यांच्याकडे होते. आपण सार्कचे घोषणापत्र बघितले. सार्कच्या सभासद राष्ट्रांनी या तत्वांच्या आचरणाची हमी दिलेली आहे.
तर काय आहे ती हमी? आपण पाहूया. परस्पर संघर्ष शांततामय मार्गाने सर्व देशांनी सोडवणे. त्यानंतर राष्ट्रीय स्वातंत्र्य प्रत्येकाचं मान्य करणे. प्रत्येक देशाची भौगोलिक एकता टिकून ठेवणे. प्रत्येक देशांना समान वागणूक देणे, समानतेने मानणे. अंतर्गत वादात बळाचा वापर न करणे. त्यानंतर अंतर्गत बाबीमध्ये कुठल्याही देशाच्या एक दुसऱ्याने हस्तक्षेप न करणे, अशा पद्धतीचं त्यावेळेस विचारविनिमय व त्यावेळेस ध्येय, रचना, घोषणापत्र हे ठरलं. आता आपण सार्क या संघटनासमोर अनेक आव्हानं होती. तर त्यामधील पहिलं आव्हान होतं सदस्य राष्ट्रामधील आर्थिक विषमता होती. काही देश आर्थिक बाबतीत धनसंपन्न होते, काही देश आर्थिक बाबतीत कमकुवत होते. त्यामध्ये एक दुसऱ्यांमध्ये आर्थिक दरी निर्माण झालेली होती. 2. संरक्षणावरील खर्च व वाढता दहशतवादाला प्रत्येक देश सामोरे जात होता. नवीन नवीन शस्त्रास्त्र प्रत्येक देश एकमेकांशी चढाओढ करत होता. 3. प्रत्येक देशाकडे दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी होत्या. 4. कृषी क्षेत्राचा अपुरा विकास व अपुरा व्यापार. शेतीमध्ये तंत्रज्ञानाची सोय झालेली नव्हती. शेतीमध्ये नवीन नवीन जे व्यापार होता तो शेतीचा मालावर प्रक्रिया करणे, प्रक्रिया केलेला माल कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करणे आणि पक्का माल हा बाजारपेठेत पोहोचवणे, हे त्यावेळेस शक्य झालेलं नव्हतं. आपण असं म्हणू शकतो, लोकसंख्येचा खूप मोठा विस्फोट झालेला होता व धार्मिक भाषिक विविधता निर्माण झालेली होती. त्यासोबतच प्रत्येक राज्याची राज्यपद्धती ही भिन्न होती. अशा पद्धतीनं सार्क समोर खूप मोठी अशी ही आव्हानं होती. त्यानंतर आता आव्हानं जरी एवढी मोठी अनेक असली तरी सार्कला किती प्रमाणामध्ये यश आलं हे आपण पाहूया. सार्कचे यश. तर एक बांगलादेशात कृषी माहिती केंद्र सुरू करून बियाणे, पशुधन व मत्स्योत्पादन केंद्र त्यावेळेस सुरू केले. 2. ढाका येथे सार्क हवामान केंद्र सुरू करून केले. 3. काठमांडू येथे अस्थिरोग निवारण केंद्र सुरू केले. 4. पर्यटनास चालना देण्यात आली. 5. आशिया प्रशांत क्षेत्रीय आर्थिक सामाजिक मंडळ स्थापन करून गरिबी कमी करण्याचा प्रयत्न केला. 6. व्यापार वृद्धीसाठी उच्चस्तरीय आर्थिक सहकार्य मंडळाची स्थापना केली. सार्क दस्तऐवज केंद्राच्या माध्यमातून माहिती पुरवण्याची सोय केली. इस्लामाबाद येथे सार्क मनुष्यबळ विकास केंद्र स्थापन करण्यात आले. अंमली पदार्थ व्यापारविरोधी करार करण्यात आला. डाक सेवा, दळणवळण इत्यादी महत्त्वाच्या विषयावर समित्यांची निर्मिती केली. व्यापार वृद्धीसाठी 1993 मध्ये दक्षिण आशियाई प्राधान्य करार आणि 2004 साली दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र हे 2 करार करण्यात आले.
त्यानंतर आता आपण 10.6 राष्ट्रकुल म्हणजेच कॉमनवेल्थ याविषयी माहिती अभ्यासू. राष्ट्रकुलाचा अर्थ. राष्ट्रकुल म्हणजे काय? तर इंग्लंडच्या साम्राज्यात असणाऱ्या परंतु कालोखात स्वतंत्र झालेल्या काही राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे राष्ट्रकुल होय. या राष्ट्रकुलाचा आपण अर्थ व हेतू पाहू. विविध वसाहतीचे गव्हर्नर व प्रशासक यांच्या अनुभवाची देवाणघेवाण करावी. राजकीय आणि प्रशासकीय धोरणात एकसूत्रता आणावी हे हेतू होते. स्वयंस्फूर्त सहकार्य हे राष्ट्रकुलचे पायाभूत तत्व होते. 1917 साली कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांना साम्राज्याअंतर्गत स्वायत्तता राज्याचा दर्जा मिळाला. 1931 मध्ये अन्य वसाहतींना क्रमाक्रमाने स्वातंत्र्य देण्याचे धोरण ठरले. इंग्लंडच्या संसदेने केलेल्या स्टॅच्यूट ऑफ वेस्टमिनिस्टर कायद्याने राष्ट्रकुलास मान्यता देण्यात आली. प्रथेनुसार इंग्लंडचा राजा किंवा राणी राष्ट्रकुलाचे प्रमुख असत. लंडन येथे राष्ट्रकुलाचे स्वतंत्र सचिवालय आहे. आता आपण राष्ट्रकुलाचे फायदे कोणकोणते आहेत ते बघूया. 1 नंबर, आशिया आफ्रिका खंडातील इंग्लंडच्या वसाहतींना स्वातंत्र्य मिळण्यात महत्त्वाचा वाटा आहे. वसाहतवाद विरोधी चळवळींना राष्ट्रकुलाच्या अस्तित्वामुळे चालना प्राप्त झाली. वसाहतींना स्वातंत्र्य देण्याबाबत इंग्लंडमध्ये काही वर्गात असलेला विरोध काहीसा कमी झाला. आता आपण राष्ट्रकुल संघटनेचे सदस्यत्व स्वीकारण्यामागील भारताची काय भूमिका होती ते आपण अभ्यासूया. 1948 मध्ये काँग्रेसच्या जयपूर अधिवेशनात पंडित नेहरू यांनी राष्ट्रकुलमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. भारतास लागणाऱ्या लष्करी सामग्रीचा पुरवठा इंग्लंडकडून होत होता. इंग्लंडकडून परकीय हुंडणावळीच्या सुविधा आपल्याला मिळाव्यात हे ठरलं. भारताच्या निर्यात मालावर जकातीत सवलत मिळेल. पाकिस्तानच्या भारतविरोधी प्रचारास उत्तर देण्यासाठी राष्ट्रकुल हे व्यासपीठ मिळणार होते. या सर्व गोष्टींचा विचार करून भारत देश या राष्ट्रकुलाचा सदस्य बनला. आपण राष्ट्रकुल अंतर्गत जी क्रीडा सामने होत होती त्याविषयी माहिती बघूया. दुसऱ्या महायुद्धापूर्वी ब्रिटिश एम्पायर गेम्स सामने होत असत. 1911 मध्ये 5वा जॉर्ज याच्या राज्यारोहण प्रसंगी क्रिस्टल पॅलेस येथे या सामन्यांना सुरुवात झाली. रेव्हर ॲस्टली कूपर यांनी या खेळाची संकल्पना मांडली. 1950 पासून या खेळांना कॉमनवेल्थ गेम, राष्ट्रकुल क्रीडा सामने असे म्हटले जाऊ लागले. 1886 च्या राष्ट्रकुल स्पर्धा
याविषयी आपण माहिती बघूया. इंग्लंडने दक्षिण आफ्रिका संबंधीचे वर्णद्वेषी जे धोरण होते ते बदलवावे असा राष्ट्रकुलातील सर्व राष्ट्रांचा आग्रह होता. त्यासाठी 32 राष्ट्रांनी 1986च्या स्पर्धेवर बहिष्कार टाकला. त्यानंतर सुद्धा इंग्लंडने आपल्या धोरणात बदल केला नाही. भारताचे पंतप्रधान राजीव गांधी हे त्यावेळेचे पंतप्रधान होते. यांनी 1986च्या या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा त्यावेळेस निर्णय घेतला. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण आज यामध्ये राष्ट्रकुल आणि भारत यांचा काय संबंध होता ते आपण अभ्यासलं. तुम्हाला या ठिकाणी राष्ट्रकुल या संघटनेचं बोधचिन्ह दिसत आहे. हे बोधचिन्ह राष्ट्रकुल या संघटनेचं होतं. अशा पद्धतीने आपण 10.5 सार्क याविषयी माहिती अभ्यासली आणि 10.6 राष्ट्रकुल म्हणजेच कॉमनवेल्थ याविषयी आपण यामध्ये माहिती अभ्यासली. यानंतर आपण यामध्येच स्वाध्याय समजून घेणार आहोत. बघा, स्वाध्यायामध्ये सिएटो संघटनेचे मुख्यालय हे रिकामी जागा येथे होते. तर यामधलं उत्तर अ बरोबर आहे. थायलंड येथे होते. दुसरी रिकामी जागा आहे 1986च्या रिकामी जागा येथील परिषदेतील आफ्रिकेच्या मदतीसाठी आफ्रिका फंड स्थापन करण्यात आला. यामधील ब उत्तर बरोबर आहे. हरारे. प्रश्न दुसरा अ. ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीची नावे लिहा असा आहे. यामधलं पहिलं 30 जून 1977 रोजी या संघटनेचे औपचारिकरित्या विसर्जन झाले. तर याचं उत्तर आहे सिएटो या संघटनेचे औपचारिक विसर्जन झाले. त्यानंतर कॉमनवेल्थ गेमची संकल्पना यांनी मांडली. तर आपल्याला माहित आहे त्यांचं नाव रेव्हरंड ॲस्टली कूपर हे त्यांचं नाव होतं. त्यानंतर आपण आता ब प्रश्न अभ्यासणार आहोत. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. यामधलं पहिलं आहे एन्झ्युन्स करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही. कारण याचं विद्यार्थी मित्रांनो 4 कारणं दिलेली असतात. या 4 कारणांपैकी आपल्याला एक कारण निवडायचं आहे. तर यामधलं आपल्याला असं दिसून येते की पहिलंच कारण अकारण जे दिलेलं आहे तेच बरोबर आहे. काय आहे अकारण? त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते. त्यानंतर आपण येथे प्रश्न क्रमांक 3 आहे स्वाध्यायामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामधील पान क्रमांक आहे 79. यामध्ये प्रश्न क्रमांक 3 आहे आपला
पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, येथे संकल्पना चित्र असा प्रश्न आपल्याला येतो. हा संकल्पना चित्र प्रश्न व्यवस्थित नीट सोडवला तर पूर्णपैकी पूर्ण मार्क आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतात. याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक संकल्पना चित्राला 2 गुण असतात. तर चला आपण आपल्या स्वाध्यायामध्ये आलेलं हे संकल्पना चित्र अभ्यासूया. संकल्पना चित्र आहे हे सार्क समोरील आव्हाने. सार्कमध्ये कोणकोणती आव्हानं होती? तर याच्यामध्ये आपण वर दिलेला आहे, सदस्य राष्ट्रामधील आर्थिक विषमता होती. त्यानंतर आपण बघूया 2 नंबरवरचा आपल्याला रकान्यामध्ये लिहायचं आहे. तर या 2 नंबरमध्ये आपण संरक्षणावरील खर्च इथे आपल्याला लिहायचं आहे, संरक्षणावरील खर्च. 3 नंबर आपल्याला दिलेला आहे पुन्हा इथे, दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी. 4थ्या नंबरवर आपल्याला लिहायचं आहे येथे कृषी क्षेत्राचा अपुरा विकास. हे सुद्धा महत्त्वाचं आव्हान होतं. 5वं रिकामी जागा इथे संकल्पना चित्रात लिहून दाखवलेली आहे, वाढता दहशतवाद. आपल्याला 6 नंबरवर रिकामी जागा दिलेली आहे. इथे आपल्याला लिहायचं आहे तर लोकसंख्येचा विस्फोट असं आपण इथे लिहू शकतो. त्यानंतर 7वं पुन्हा दिलेलं आहे आपल्याला, भिन्न राज्य पद्धती. आणि 8वं संकल्पना चित्रामधील या डब्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे येथे आपण लिहू शकतो अपुरा व्यापार. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे खूप मोठं संकल्पना चित्र आहे. यामध्ये 4 डबे लिहिलेले आहेत, भरलेले आहेत आणि 4 डबे रिक्त आहेत. यामध्ये 4 ठिकाणी तुम्ही अचूक शब्द लिहिल्यास तुम्हाला 2 मार्क मिळू शकतात. म्हणजे प्रत्येक रिकाम्या जागेला येथे प्रत्येक डब्याला अर्धा मार्क आहे. अशा पद्धतीने आपण ह्या स्वाध्याय ऑब्जेक्टिव्ह मार्क्स व्यवस्थित अचूक शब्द लिहून पूर्णपैकी पूर्ण मार्क आपण घेऊ शकतो. त्यानंतर स्वाध्यायामध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 4 आहेत, शीतयुद्ध टिपा लिहामध्ये आणि दुसरी टीप आहे अलिप्ततावाद. प्रश्न क्रमांक 5, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1, सेटो करार विसर्जित करण्यात आला. त्याचं कारण लिहायचं आहे, का विसर्जित करण्यात आला. आणि दुसरं आहे, सार्क संघटनेला काही प्रमाणात यश मिळाले आहे. याचं आपल्याला सुद्धा सकारण लिहायचं आहे. आणि प्रश्न क्रमांक 6 मध्ये तुमचे मत नोंदवायचे आहे तुम्हाला. म्हणजेच तुम्हाला या प्रश्नाविषयी सखोल अशा पद्धतीनं तुमच्या शब्दामध्ये माहिती लिहायची आहे. तर प्रश्न 1 आहे, अमेरिका व रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले. याचं तुम्हाला काय वाटते? कशा पद्धतीनं त्यावेळेस ज्या ह्या 2 जागतिक महासत्ता होत्या जगामध्ये, एका बाजूने अमेरिका आणि दुसऱ्या बाजूने सोव्हिएट रशिया, याविषयीची माहिती आपण अभ्यासलेली आहे. तर याच्याबद्दल तुमचं मत काय आहे ते तुमच्या शब्दात लिहायचं आहे. आणि दुसरा प्रश्न आहे याच्यामध्ये, भारताने वसाहतवादाविरोधात नेहमीच भूमिका मांडली आहे. आपण पाहिलेलं आहे या व्हिडिओमध्ये आणि मागच्या व्हिडिओमध्ये की भारत देशाची नेहमीच भूमिका ही कशी होती, वसाहतवादाच्या विरोधात होती. त्याविषयीची माहिती तुम्हाला येथे लिहायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या भाग 3 मध्ये माहिती अभ्यासली. तुम्हाला
जर ही माहिती आणखी पुढील व्हिडिओजचे नोटिफिकेशन पाहिजे असल्यास, माहिती समजून घ्यायची असल्यास तुम्ही या पॉवर ऑफ एज्युकेशन या यूट्यूबला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता. धन्यवाद.